उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आज महापौर विनायक कोंड्याल यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली। राज्यभरातून मातंग समाजाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोलापुरात दाखल झाले होते। या राज्यस्तरीय बैठकीपूर्वी झालेल्या भेटीत समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन साठे यांनी उपवर्गीकरणाच्या मागणीबाबत समाजाची भूमिका स्पष्ट केली। मातंग समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी राज्यभर जनजागृती सुरू असून समाजाच्या विकासासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच राज्य सरकारने समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेला आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, या निमित्ताने एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित आहे। पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला माननीय महापौर यांनी निमंत्रित केलं होतं। आज त्यांची पहिल्यांदा भेट घेतली आणि आम्ही पुढे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे। आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। सामाजिक चळवळीमध्ये तळागाळातल्या वंचितांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। संविधानानं त्यांचं संरक्षण केलेलं आहे, त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे। पण 13% आरक्षण हे एकत्रित आरक्षणामुळं प्रचंड मोठं नुकसान काही जातींचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मातंग समाज आहे आणि इतर सर्व जातींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून या मागणीचं, या आरक्षणाचं डिवायडेशन झालं पाहिजे आणि प्रत्येक जात समूहाला किंवा शेवटच्या घटकातल्या त्या व्यक्तीला जे संविधानाचं स्वप्न होतं की इथला प्रत्येक माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशा व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी ही आमची लढाई आहे। यावेळी मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यस्तरीय बैठकीत उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली।